नमस्कार. मी राजश्री लक्ष्मण गावडे, जिल्हा परिषद अडकूर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्य आहे. आज आम्ही इथे सर्वजण पारगडला आलो आहोत. किल्ले पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2026 किल्ले पारगड इथे आज सोहळा सुरू होता. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्रित झालो आहोत. तरी सर्व लोकांनी, सर्व भाविक, सर्व आपले हे शिवभक्त सकाळपासून इकडे खूप काही कार्यक्रम असे होत होते. तरी आपले चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब, तसेच आपले माजी आमदार सचिन राजेश पाटील दादा, हे सगळे येऊन ह्यांनी या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवली आणि शोभा पण वाढवली. आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी होत राहू दे आणि आम्ही सर्वजण ह्याच्यासाठी सहकार्य करायला तत्पर तयार आहोत आणि हा कार्यक्रम असाच चालू राहू दे. खरं तर आपला हा राज्याभिषेकाचा सोहळा 6 जून 1674 पासून सुरू आहे. हा कार्यक्रम, हा सोहळा म्हणजे एक आपला नवीन स्वातंत्र्य दिनच म्हणावा लागेल. कारण ह्या कार्यक्रमासाठी आपल्या जे रयतेने खूप त्रास सहन केला. जेव्हा हे मोघल सैन्य आमच्या राज्यावर होते तेव्हा खूपच त्रास देत होते, सहन करत होते. पण आपल्या जनतेला एक हक्काचा राजा मिळाला, तो दिवस आजचा आहे. हा आजचा दिवस आपण इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरून ठेवण्यासारखा आहे. आजच्या दिवशी आपल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ह्याच्यावर हा कार्यक्रम आयोजित झाला होता. आणि तो कार्यक्रम होऊन आज बरीच वर्ष झाली, पण आजही आम्हाला तो कार्यक्रम आजच घडत आहे असा भास होतो. आणि आज तेव्हापासूनच एक आमच्या रयतेला एक राजा मिळाला आणि जी आमची रयता त्रासून गेली होती त्यांना एक आपला हक्काचा राजा आणि आधार मिळाला. म्हणूनच हा दिवस आम्हाला खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि हा दिवस आम्ही जोपर्यंत आमचा जीव असेल, तोपर्यंत श्वास असेल, तोपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहील. आणि ह्याला सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला, किल्ले पारगडला येऊन इथे उपस्थित लावली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.